सर, आपण बघतोय की मालेगावचा निकाल आलेला आहे. सर्व आरोपींना जे आहे ते निर्दोष सुटका केलेली आहेत, कारण पुरावे तेवढे भक्कम नाही. फक्त संशयामुळे त्यांना आरोपी आपण बनवू शकत नाही, असं कोर्टाचं म्हणणं आहे. एकंदरीत पूर्ण जो निकाल आहे त्या निकालानंतर याच्यावर सविस्तर भाष्य करणं योग्य राहील. मात्र जो सत्सद्विवेक बुद्धीचा आणि एकंदरीत घटनेचा क्रम जर बघितला तर त्यावर जरूर या निमित्तानं मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर हो झाला. कुठे झाला त्याचं स्थळही निश्चित आहे. त्यामध्ये लोक मेले का, हो लोकांचाही त्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे बॉम्बस्फोट झालेला आहे. मग आरोपी गेले कुठे, हा एक स्वाभाविक स्वरूपाचा एक प्रश्न हा अनुत्तरित राहिलेला आहे. जे दोषी असतील त्या दोषींना पकडला जायला पाहिजे आणि त्या दोषींवर शिक्षा झालीच पाहिजे. या अनुषंगाने सरकार पुढे काय करणार हाही एक प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहिला विषय. या एकंदरीत तपास आणि या सगळ्या घटनांचा जर क्रम आपण बघितला तर शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या एका अत्यंत संवेदनशील आणि कार्यक्षम आणि या देशासाठी त्यांनी पुढे चालून 26/11 हल्ल्याच्या दरम्यान त्यांचा बळी देखील गेला, ते शहीद देखील झाले. त्यांनी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे काही धागेदोरे सापडले होते, शोधले होते, त्यांचं काय झालं हाही एक प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ज्यांच्या हुतात्म्याच्या बद्दल एक सार्थ स्वरूपाचा एक अभिमान आहे, आपुलकी आहे, आदर आहे आणि दुःख आहे, अशा हेमंत करकरेंच्या सगळे जे तपास होता त्या तपासाच्या अनुषंगानं हे सरकार पुढे काय करणार हाही एक प्रश्न या निमित्तानं हा निर्माण झालेला आहे. आणि सोबतच तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील साहेब ही आज दुर्दैवाने तेही हयात नाही. मुख्यमंत्री असणारे महाराष्ट्राचे नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबही आज हयात नाही. त्यामुळे हेमंत करकरे साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री आहेत तत्कालीन, हे तिन्ही आज या ठिकाणी नाहीत. त्यामुळे या सरकारची जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना ही शासन झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. हे या निमित्तानं प्रथमदर्शनी एवढं सांगावंसं वाटतं. त्यामध्ये जे ब्लास्ट झालेले होते ते स्कूटरमध्ये झालेले आपल्याला आतापर्यंत ऐकायला मिळत होतं. कोर्टाने असं म्हटलेलं आहे की पोलीस यांनी कन्फर्म केलं की ब्लास्ट झालेला आहे, मात्र त्या स्कूटरमध्ये जो आहे तो झाला याचे पुरावे नाही आहेत. आणि ती स्कूटर जी आहे ती प्रज्ञा साधू सिंग यांची होती, हेही कुठले पुरावे नाही आहेत. आता पुराव्या अभावी नावाचा जो सकृतदर्शनी जो सगळा काही माहिती येते, तर मग झाला स्फोट कशाचा. आणि त्यावेळेची सर्व दैनिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांवर ती स्कूटर, त्यातून झालेला स्फोट, तिथे हाडामासाचा तिथे पडलेला सडा, हे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे जी पटलावर जे प्रतिबिंब आहे ते स्कूटरच्या अनुषंगाने आहे. आता जो तपास आहे तोही एका सक्षम यंत्रणेने त्यावेळेस त्या ठिकाणी केलेला होता. त्यामुळे ह्या नेमकेपणानं हा संशय आणि सिद्ध होत नाही वगैरे जे सांगितलं जातं आहे त्याचा आधार काय, ह्या आधाराचा खुलासा हा निकालातून किंवा सरकारनं हा खुलासा केला पाहिजे. मला काय काळाबेर वाटतं यामध्ये. दहशतवादी हल्ला जेही झाले त्या दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि सदरो जे प्रकरण आहे हे अत्यंत गाजलेलं आहे. या अनुषंगानं हेमंत करकरे साहेब असतील किंवा त्यावेळेसच्या बऱ्याच एका मोठ्या वर्गाने आपल्या देशात नेमकं कसा दंगानाच घातला जातोय हे सांगितलं गेलं आहे. त्यामुळे दहशतवादी सर्व जे हल्ले आहेत, अगदी पुलवामापर्यंतच्या हल्ल्यापासून तर थेट महात्मा गांधींवर जो नथुराम गोडसेंनी पहिला दहशतवादी हल्ला स्वातंत्र्यानंतर केला होता, तिथपर्यंतचे सगळे जे हमले आहेत, या सगळ्या हल्ल्यांच्या अनुषंगानं दोषी पकडल्या गेले पाहिजे, त्यांच्यावर कठोर शासन त्यांना हे झालं पाहिजे. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात भारत आहे, ही भारताची असणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा या निमित्तानं पुन्हा एकदा जागर करावा असा वाटतो. आणि आरोपी कोण होते हे शोधल्या जायला पाहिजे. संशयावरून सोडणे हा कुठे ना कुठे या विषयाच्या अनुषंगाने याचा मागोवा घेऊन याच्यावर चर्चा, चिकित्सा ही जरूर झाली पाहिजे. एवढ्या वर्षे सगळी ही केस कोर्टामध्ये चालते, त्यामध्ये अनेकांची नावं आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये प्रज्ञा साधू सिंग पाहायला मिळालं, की ज्या भाजपच्या माजी खासदार आहेत, काही अधिकारी, कर्नल पुरोहित जे आहेत अशासारखे अधिकारी होते. एवढी मोठी नावं येणं, एवढ्या वर्ष केस चाललं आणि आता निर्दोष सुटका होणं, कसं बघते याकडे. एकंदरीत ह्या सर्वांवर खूप मोठ्या प्रमाणावर एक साधक बाधक स्वरूपाची चर्चा झालेली आहे. ह्या प्रज्ञा ठाकूर ज्या साध्वी स्वतःला लावून घेतात, त्या महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये त्या कशा स्वरूपामध्ये त्यांचं वक्तव्य होते, 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या बद्दल त्यांचा बोलणे, हा सगळ्या जो गोष्टी आहेत त्या दवाखान्यात उपचारासाठी असताना तेव्हाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
या गोष्टी कुठे ना कुठे विस्मृतीच्या आड या जरी गेल्या असतील तरी अशा प्रवृत्तींना भाजपने पुढे जाऊन राजकारणामध्ये प्रवेश दिला आणि दिल्यानंतर 5 वर्ष खासदार केल्यानंतर पुढच्या 5 वर्षाला त्यांना तिकीटही दिलं नाही. त्यामुळे एकंदरीत हा सगळा जो घटनाक्रम आहे आणि त्यातली जी पात्र आहेत या सगळ्यांकडे जर आपण एक शांततेने आणि सत्सद बुद्धीने जर बघितलं तर यातून नेमकेपणानं आपल्या देशात काय चाललंय याचं आकलन झाल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांच्या तपासावरती काय भूमिका आहे तुमची? पोलिसांचा तपास हा अत्यंत सक्षम अशा हेमंत करकरे साहेबांनी केला होता, ज्यांचा चिरकाल महाराष्ट्रामध्ये त्यांच्या त्यागाचा, त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा हा आदर आणि त्यांच्याबद्दलचा उल्लेख नामोल्लेख हा सातत्याने होत राहील. हे तत्कालीन त्या तपासाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पुढे चालून तत्कालीन गृहमंत्री जे आहेत त्या आर पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत हातोटीच्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा वाद असण्याचं काही कारण नाही. आणि 26/11च्या आरोपींना शिक्षा करणारे तुम्ही म्हणताय का पोलिसांचा तपास सक्षम होता, आर पाटील सक्षम सगळे होते, मग कोर्टाने निदर्शनं जे दाखवलेली आहेत की पुरावे तसे मिळत नाहीत, यावरती काय? पुरावे मिळत नाही या संदर्भात आता नेमकेपणाने ताबडतोबीनं बोलणं हे घाईघाईचं होईल. मात्र पुराव्यांचा न मिळाल्यामुळे काही घटना झाली नाही असं होणार नाही. आणि पुरावे नसल्याचा जो संदर्भ आहे हा जुना आहे. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये 7 आरोपी होते. त्या 7 पैकी एक माफीचा साक्षीदार होता. काहींना फाशी झाली, काहींना जन्मठेप झाली. तर त्याच्यामध्ये सावरकरांना सबळ पुरावे न मिळण्यामुळे त्यांना सोडून दिलं गेलं होतं. मात्र कपूर आयोगाच्या अहवालामध्ये त्यांना दोषी हे धरला गेलं होतं. त्यामुळे हा जो एक पुरावे न मिळणे किंवा आरोपी हा त्याच्यातून सुटणे अशी अनेक प्रकरणं ही यापूर्वी ही झालेली आहेत. नुकताच जो मुंबई बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने देखील जो निकाल लागला आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजी काही वापरल्या गेल्या काय हाही या विषयानं त्याचंही अध्ययन हे झालं पाहिजे. खरं तर या महिन्यामध्ये 2 महत्त्वाचे निकाल आले आणि दोन्ही निकालांवरती हायकोर्टाने जे आहे ते निर्दोष सुटका केली. म्हणजे सुप्रीम कोर्टाने मागच्या निकालात केलं तर ठीक आहे, पण दोन्ही निकालांमध्ये अशा प्रकारचं हे येणं किती हे वाटतं तुम्हाला? कन्व्हिक्शन रेट हा वाढला पाहिजे. जेव्हा तपास होऊन तो कोर्टामध्ये चार्जशीट जेव्हा जाते तेव्हा ती एक निश्चित प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमधून दोषी आरोपी जे असतात त्यांना शिक्षा होणं हे अभिप्रेत अपेक्षित असतं. मात्र तसं जर होत नसेल तर या संदर्भात कायदे कडक करून, एक यंत्रणा कडक करून किंवा कायद्याच्या चौकटीत बसवण्याच्या अनुषंगानं सरकारनं जरूर चिंतन केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न थोडक्यात, काँग्रेसची यावर काय भूमिका आहे? यामध्ये सविस्तर निकाल जो आहे त्याचा अध्ययन करू, त्यानंतर आमचे जे कायदा तज्ज्ञ जे आहेत त्या सर्व मंडळींशी याबद्दल चर्चा करून जी देश म्हणून आणि सर्वप्रथम देश आहे ही काँग्रेसची देखील भूमिका आहे. कारण स्वातंत्र्य संग्रामापासून त्याचा मोठा एक लिगेसी आमच्याजवळ आहे आणि दहशतवादाच्या विरोधात आम्ही आहोत. दहशतवादामध्ये आमच्या महात्मा गांधींचा हत्या झालेली आहे, राजीव गांधींची झालेली आहे, इंदिरा गांधींची हत्या झाली आहे. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात आम्ही आहोत हे मात्र खरे. निकालाचा अभ्यास करून आम्ही भूमिका मांडू. मात्र कुठेतरी हा निकाल आणि महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेस सुद्धा पुरावे सापडले नाही याची आठवण जी आहे ती हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दिली पाहायला मिळते. कॅमेरामन कृष्णा खापरेसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.